हॅलो फ्रेंड्स, आपण ट्रान्सपोर्ट हा चॅप्टर पाहत आहोत आणि याचा काही पार्ट आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. पहा, याचे जे स्टार्ट आहे, सुरुवातीचा जो आहे पार्ट 1, तो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. म्हणजे ऍडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सपोर्ट अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सपोर्ट, वाहतुकीचे फायदे आणि तोटे हे सुद्धा सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, आता त्याच्या पुढचा पार्ट पाहूया. या ठिकाणी म्हटलेला आहे, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? या ठिकाणी एक पिक्चर दिलेला आहे आणि या ठिकाणी मुलं बरोबर रस्त्याच्या मधोमध उभी आहेत. त्यांना रोड क्रॉस करायचा असावा आणि ती बिचारी शाळेतून सुटलेली असावी, शाळा सुटलेली असावी आणि ते आपल्या घरी चाललेले आहेत. दीज आर द स्टुडंट्स, दे आर गोइंग टू देअर होम. अँड लेट अस सी the next picture. Here is the road and there are some plants near the road and some are far away from the road. काही जे प्लांट्स आहेत ते रस्त्याच्या जवळ आहेत आणि काही प्लांट्स रस्त्यापासून दूर आहेत. There are some vehicles on the road. रस्त्यावर काही वाहनं आहेत. Study the pictures and note the answers to the following. या चित्रांचा अभ्यास करा आणि खाली काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्यांची तुम्ही उत्तरं द्या. या ठिकाणी म्हटलेलं आहे. द फर्स्ट क्वेश्चन इज, वेअर हॅव द चिल्ड्रन स्टॉप? मुले कोठे थांबलेली आहेत? तर मित्रांनो, मुलं कुठे थांबलेली आहेत? चिल्ड्रन्स हॅव स्टॉप्ड इन द मिडल ऑफ द रोड. मुले रस्त्याच्या मधोमध थांबलेली आहेत. द नेक्स्ट क्वेश्चन, वाय हॅव दे स्टॉप देअर? त्या ठिकाणी ती का थांबलेली असावीत? They have stopped there to cross the road. रस्ता ओलांडण्यासाठी ते त्या ठिकाणी थांबलेले असावीत. The next question, what are the children doing? ती मुले काय करत आहेत? The children have putting their hands on their ears and rubbing their eyes with their hands. ती मुलं काय करत आहेत? त्यांचे हात कानावर ठेवत आहेत आणि एक मुलगा डोळे चोळत आहे. आता पुढे काय म्हटले पाहूया. पुढे पण क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला. पुढे कोणता क्वेश्चन विचारलेला आहे पहा. व्हॉट इज ट्रबलिंग देम? या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इज ट्रबलिंग देम? त्यांना कशाचा त्रास होत आहे? नॉइज अँड एअर पोल्युशन ट्रबलिंग देम. या ठिकाणी या गाडीचा धूर निघत आहे, त्याचं एअर पोल्युशन होतंय. हा माणूस या ठिकाणी हॉर्न वाजवत चाललेला आहे, त्या ठिकाणी नॉइज पोल्युशन होतंय आणि त्याचा त्रास होत आहे. एअर अँड नॉइज पोल्युशन ऑफ ट्रॅफिक इज ट्रबलिंग देम, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. काय म्हटलेलं आहे. स्टेट द डिफरन्स बिटवीन द प्लांट्स क्लोज टू द रोड and those far away from the road based on the following points. आता आपल्याला या ठिकाणी पिक्चर दिलेला आहे, बरोबर. रस्त्याच्या कडेला झाडं आहेत ते, आणि आपल्याला म्हटलेलं आहे फ्रेशनेस ऑफ लिव्स बिटवीन द प्लांट्स क्लोज टू द रोड अँड फार अवे फ्रॉम द रोड. काही प्लांट जे आहेत ना या ठिकाणी, ती क्लोज टू द रोड म्हणजे रस्त्याच्या जवळ आहेत, आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे ही जी मोठी झाडं आहेत, दे आर फार अवे फ्रॉम द रोड, रस्त्यापासून लांब आहेत. आता या ठिकाणी आपल्याला म्हटलंय फ्रेशनेस ऑफ लिव्स. मग मित्रांनो, आपण फ्रेशनेस पाहायला गेलो तर कोणत्या झाडांचा फ्रेशनेस तुम्हाला दिसेल लिव्स मध्ये, पानांमध्ये? या ठिकाणी दिसतोय जी दूर झाडं आहेत ना, ट्रीज विच आर फार अवे फ्रॉम द रोड, देअर लिव्स आर व्हेरी फ्रेश. जी लांब झाडं आहेत रस्त्यापासून आणि ती फ्रेश आहेत त्यांच्या लिव्स, आणि द plants that are close from the road, the leaves of them are not fresh. त्यांच्या ज्या leaves आहेत त्या फ्रेश नाहीयेत. Why? पहा, यांच्या leaves का फ्रेश नसतील? Because smoke and dust have collected on that leaves. The next question, color of leaves. The color of these plants which are far away from the road are dark green or healthy, and the color of these plants you can see here. या झाडांचा जो कलर आहे की जी झाडं रस्त्याच्या जवळ आहे त्यांचा कलर पहा कसा आहे.
त्यांच्या कुणावर व्हाईट थर आहे, कुणावर ब्लॅक स्पॉट आहे त्याच्या लीव्हजवर. अपीअरन्स ऑफ द प्लांट्स, हे जे प्लांट आहेत ना आपल्याला, प्लांट्स विच आर क्लोज टू द रोड आर लुकिंग अनहेल्दी, ते आपल्याला हेल्दी वाटत नाहीयेत. अँड द प्लांट्स दॅट आर अवे फ्रॉम द रोड आर लुकिंग हेल्दी. From the observation above, you must have realized that there is constant traffic on busy roads. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, जे बिझी रोड आहेत, वाहतुकीचे रहदारीचे रस्ते आहेत, त्यांच्यावर खूप असं सारखं वाहतूक होत असते, त्याच्यावर सारखे रोड ते बिझी असतात. ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युएल इन द व्हेकल्स दे कॉन्स्टंटली एमिट स्मोक अँड सम पॉयझनस गॅसेस. आणि त्या ठिकाणी काय होत असतं, बर्निंग ऑफ फ्युएल, ती जी वाहनं आहेत ना रस्त्यावरून जाणारी, ते पेट्रोल डिझेलवर चालत असतात आणि त्यामुळे त्याच्यातून ते एमिट स्मोक म्हणजे त्याच्यातून धूर बाहेर पडत असतो. अँड सम पॉयझनस गॅसेस, काही विषारी वायू सुद्धा त्यातून बाहेर पडत असतात. दीज गॅसेस मेनली इन्क्लूड, मग हे पॉयझनस गॅसेस कोणकोणते आहेत पहा, मी या ठिकाणी हायलाइट केले. कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड, हे पॉयझनस गॅसेस आहेत. कोणकोणते लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड, हे पॉयझनस गॅसेस आहेत. विच एमिट फ्रॉम द व्हेकल्स विच रन ऑन फ्युएल, मीन्स पेट्रोल और डिझेल. सिमिलरली मिनट पार्टिकल्स ऑफ कार्बन अँड लेड आर ऑल्सो रिलीज इन टू द एअर. कार्बनचे आणि लेड म्हणजे शिशाचे छोटे छोटे जे कण आहेत, स्मॉल पार्टिकल्स ऑफ कार्बन अँड लेड आर ऑल्सो रिलीज इन टू द एअर. हे स्मॉल पार्टिकल जे आहेत शिशाचे आणि कशाचे, कार्बनचे, ते सुद्धा आकाशामध्ये सोडले जातात. अँड एक्सेस ऑफ दिस सबस्टन्सेस लोअर द क्वालिटी ऑफ एअर इन द एन्व्हायरमेंट. आणि मग अशा विषारी पदार्थांमुळे आपलं जे एन्व्हायरमेंट आहे त्याची जी क्वालिटी आहे एअरची, हवेची जी गुणवत्ता आहे ती कमी होते, ती हवा सुद्धा पॉयझनस बनते, विषारी बनते. दिस इज व्हॉट वी कॉल एअर पोल्युशन. आणि यालाच आपण एअर पोल्युशन म्हणतो. असे पॉयझनस गॅसेस हवेमध्ये मिसळणे की ते एअर पोल्युशन होतं. एअर पोल्युशन अफेक्ट अॅनिमल्स अँड प्लांट्स इन द फॉलोइंग वेज. एअर पोल्युशन जे आहे त्याचा परिणाम प्लांट्स आणि अॅनिमल्सवर होत असतो. कसा होत असतो पहा, ट्रॅचिया, लंग अँड आय डिसऑर्डर्स, फॉर एक्झाम्पल बर्निंग ऑफ द आईज. पहा, आपले जे श्वासनलिका आहे, श्वसन मार्ग आहे किंवा डोळ्याचे आजार होतात, कशामुळे, एअर पोल्युशनमुळे. डोळ्यांमध्ये जळजळ होते हवेच्या प्रदूषणामुळे. नेक्स्ट, द लीव्स ऑफ प्लांट्स श्रिवल अप अँड फॉल. स्प्राउट्स गेट स्कॉर्च. द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट इज अफेक्टेड ऍडव्हर्सली. म्हणजे काय होतं मित्रांनो, द लीव्स ऑफ प्लांट श्रिवल अप म्हणजे झाडांची पाने गळतात, कोमेजतात. फॉल, श्रिवल अप म्हणजे झाडांची पाने कोमेजतात, सुकतात आणि गळतात. अजून काय होतं मित्रांनो, स्प्राउट्स गेट स्कॉर्च, झाडाला जे अंकुर फुटलेले असतात बीला ते सुद्धा जळून जातात. द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स इज अफेक्टेड ऍडव्हर्सली म्हणजे झाडांची जी ग्रोथ आहे, वाढ आहे, त्याचा विकास आहे, त्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो, वाईट परिणाम होत असतो, दुष्परिणाम होत असतो. कॉन्स्टंट ट्रॅफिक थ्रू फॉरेस्ट एरियाज कॅन हार्म द हॅबिटेट ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स लिव्हिंग देअर. जर जंगलातून कॉन्स्टंट ट्रॅफिक म्हणजे सतत वाहतूक होत असेल तर त्याचा परिणाम कॅन हार्म द हॅबिटेट्स ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स, त्याच्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या निवाऱ्यावर त्याचा परिणाम होत असतो. द वाईल्ड अॅनिमल्स इन दिस फॉरेस्ट बिगिन टू मायग्रेट एल्सवेअर. या जंगलातून जर सतत वाहतूक होत असेल तर त्या ठिकाणचे जे वाईल्ड अॅनिमल्स आहेत, त्यातले जे प्राणी आहेत ते दुसरीकडे निघून जातात. द कॉन्स्टंट साऊंड्स ऑफ व्हेकल्स क्रिएट नॉईज ऑन अ लार्ज स्केल. सारखा वाहनांचा आवाज आला की त्याच्यातून नॉईज पोल्युशन होत असतं, म्हणजे गोंगाट होत असतो. इट कॉज इल इफेक्ट सच ॲज रेस्टलेसनेस, अस्वस्थता येते, इरिटेबिलिटी चिडचिड होते, हेडॅक्स म्हणजे काय होतं, डोकेदुखी होते,
लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय होतं? लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता कमी होते, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स एटसेट्रा. आणि त्याचं काय होत असतं? आपले मनोविकार होत असतात, मानसिक आजार वाढत असतात त्याच्यामुळे, गोंगाटामुळे. इफ देर आर ट्रॅफिक जॅम्स, एअर अँड नॉईज पोल्युशन इन दॅट एरियाज इन्क्रीज. जर ट्रॅफिक जॅम झालं तर त्या ठिकाणचं एअर म्हणजे हवेचं आणि नॉईज म्हणजे आवाजाचं प्रदूषण वाढत असतं. ट्रॅफिक ऍक्सिडेंट कॉज इंजुरीज, डेथ अँड डॅमेज टू द व्हेकल्स. जर वाहतुकीमध्ये अपघात झाले तर त्याच्यातून जखमा होत असतात, मृत्यू होत असतात आणि वाहनांचं सुद्धा नुकसान होत असतं. अशा पद्धतीने मित्रांनो हा पार्ट आपण पाहिला. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहतोय. थँक्यू.